हाय हॅलो नमस्ते आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कोऱ्या सिरीजमध्ये जिचं नाव आहे वन सॅटर्डे वन प्लेस। आज आहे आपला पहिला एपिसोड आणि आज आपण निघालो आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर ज्याचं नाव आहे कळसुबाई। कळसुबाई शिखरावर जाण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला बारी गावात जावे लागेल। बारी हे गाव भंडारदऱ्यापासून अवघ्या 6 किलोमीटरच्या अंतरावर अकोले तालुक्यात आहे। गॅस विजलेला गॅस शेटून चहा पत्ती त्याला काय मला खायचे मी करणार सरांनी दोनदा पत्रावळी वर केली पण त्यांना काही याला म्हणते बायको काळजी घेतली मीठ बिन दिलं। बारी या गावात आपली जेवणाची व राहण्याची सोय होऊ शकते। बारी गावातून बाहेर पडल्यावर एक ओढा लागतो। हा ओढा ओलांडून झाल्यावर थोड्याच अंतरावर एक मंदिर आहे। या मंदिराच्या मागच्या बाजूने जाणारी वाट थेट आपल्याला शिखरापर्यंत घेऊन जाते। भाऊचं नाव घ्यावं लागेल ना, भाऊचं नाव घेतल्याशिवाय कसं काय। फायनली पहिल्या टप्प्यावर आलेलो आहे। इथं थोडी रँकची अवस्था अशी विशाल भांडे फ्रेश आहेत। फिलिंग ढागात आहे ते महेश सर अजून तरी फ्रेश आहे, पण हे आमचे गणेश सर मान्य श्री गणेश गाडे यांची अवस्था बघू शकता। विशाल सर हात तुम्ही हलवला हा। विशाल सर फुल डोस मध्ये यांनी हे पहिल्यांदा तिसरी वेळ यांची पहिल्यांदा तिसरी वेळ अशी देत आहे आमचे सर्व काही आहे आणि माझा अवतार हे काही या प्रकारे झालेला आहे। किरण सर यांचं घ्या येणार कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे, म्हणूनच याला महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणून देखील ओळखले जाते। कळसुबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून 1646 मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची उंची अंदाजे 900 मीटर आहे। यातील अर्ध्या उंचीपर्यंत गावकऱ्यांनी शेती केली आहे। कठीण कातळ टप्प्यांवर शिड्या देखील बसवल्या आहे। यामुळे 3 ते 4 तासात कळसुबाईचे शिखर सर करणे सोपे जाते। किरण साहेब
गणेश सर शर्ट घालून घ्या व्हिडिओ काढायचे तुमचा सगळं धुकाय राहावी इथं 1:30 वाजता ट्रेक चालू केला ना आता वाजले 4 जवळपास फायनली सुखरूप पोहोचलो किती वाजता 4 वाजता 2 तास आहे अजून आपल्याकडे कळसुबाई अमृततुल्य स्पेशल चाय काय एक्सपिरियन्स तुमचा अजून एक द्या राव घ्या किरण सर एक चहा द्या बरं इकडे सध्या 5 वाजले तर चंद्र मावळायला लागलाय इकडून सूर्य उगवला थोड्या वेळात आम्ही घेतोय चहाचा आस्वाद शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. देवीची अशी आख्यायिका सांगितली जाते की कळसुबाई ही तेथील गावातील सून होती आणि तिला बऱ्यापैकी औषधी वनस्पतीबद्दल माहिती होते. त्याने ती गावातील लोकांची सेवा करत असे. कालांतराने तिच्या मृत्यूनंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून त्या शिखराला कळसुबाई असे नाव दिले आणि तिची आठवण म्हणून शिखरावर एक छोटे मंदिर बांधले. आदिवासी समाजामध्ये पूर्वजांना देव मानले जाते म्हणून आजही कळसुबाईला ती आपली देवी मानतात. नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघत आहोत आपला हा तिसरा सॅटरडे आणि या तिसऱ्या सॅटरडेला आपण आज थेट आलेले महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या माउंट एव्हरेस्ट शिखर कळसुबाई शिखर या ठिकाणी आपण हा सगळा व्ह्यू एन्जॉय करू शकता. धन्यवाद. कळसुबाईचा इतिहास म्हणजे एक दंतकथा आहे. प्राचीन काळी कळसू नावाची कुळाची मुलगी होती. ती पाटलाच्या घरी कामाला होती. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली की मी केर काढणे व भांडी घासणे सोडून इतर सर्व कामे करेन. एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले. पाटलाने कळसूला भांडी घासायला लावली. त्यामुळे चिडून कळसू डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच हा डोंगर म्हणजे कळसू आईचा डोंगर.
तेवढं बघण्यासाठी 2 तास वरती चढलो. भेटलं भाडे. त्या तशी वरती तिथं या शिखरावरून खाली उतरताना रात्रभर केलेला ट्रेकिंगचा खडतर प्रवास आणि दिवसाची सुंदर शांत सकाळ, छोटेसे मंदिर, आजूबाजूचे निसर्गरम्य सौंदर्य या सगळ्यांचे अनुभव मनात साठवून प्रवासाची सांगता होते.